जोडी आपण मैदानामध्ये बघतोय, साहिल आणि निलेश. निलेश जाधव आणि साहिल जाधव, जाधव बंधू आता मैदानामध्ये आहेत. किरकंडी संघाची बाजू सिद्ध करण्यासाठी सावरोळीची रन मशीन रोहित पाडगे या मॅचचा आनंद घेताना, प्रवीण दुगाडे सर या मॅचचा आनंद घेताना आणि जामरुख संघाची पूर्ण टीम आता या मैदानावरती या मॅच कडे अशा बुद्ध नजरेनं पाहते. कदाचित आपण बघतोय प्रशांतदा खांडेकर यांनी त्यांना चार्ज केला असावं या थंडीच्या वातावरणामध्ये, की नयन तांडेलला त्यांना चार्ज केलंय हे येणाऱ्या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. मॅच मध्ये ट्विस्ट, मॅच मध्ये मजा, मॅच मध्ये आनंद क्रिकेटचा घेतला जातोय. आमदार ट्रॉफीचा दमदार सोहळा, काही दिवसातच खालापूर प्रीमियर लीगचा सोहळा आपल्याला अतिशय थाटामाटात असताना पाहायला मिळेल. येणाऱ्या 6 तारखेला आपण बघतोय ऑक्शन सिरेमनी, अर्थातच खांडेकर फार्म हाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरे मोठे मोठे दिग्गज काळभोरचे रथी महारथी त्या ऑक्शन सिरेमध्ये आपल्याला फ्रँचायझीच्या भूमिकेमध्ये टीम मध्ये येताना घेताना पाहायला मिळतील. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आकाश पाटील, मॅन फ्रॉम चिंचोली गोहे, पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज तयार. स्ट्राइक एंड वरती निलेश जाधव, भन्नाट वेगाने हा चेंडू टाकला जातोय आणि इथे मात्र हा चेंडू जाईल पहिल्या क्रमांकाचा निर्धाव. अनिलजी जाधव, माजी सरपंच तांबाटी यांच्याकडनं आपण पाहतोय किरकंडी संघाला खूप सारे शुभेच्छा आल्यात आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक असं स्वागत करूया. त्यांना विनंती, आपण आला असाल तर या व्यासपीठावरती यावं. लागोपाठचा दुसरा चेंडू इथे निर्धाव फेकला जातोय. डॉट 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 चेंडूचा इशारा इथे होतोय. प्रशांत दादा खांडेकर यांच्या चेहऱ्यावरती बिग स्माइल आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे करताना आपण सातत्यानं फलंदाजाला पाहतोय, पण लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेलेत आणि इथे आता संभ्रमण पडलंय. सोमा भाऊ आणि अक्षय हातनोलकर यांना विनंती असणार आहे, पण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. संकेत सिनकर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक. पंचांचा इशारा येणं अपेक्षित. कर्जत खालापूर विधानसभा युवा सेना प्रमुख संकेत सिरकर यांच्याकडे प्रत्येक षटकाला 500चं पारितोषिक आणि प्रणयजी लाले या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. इथे मात्र पंचांचा नॉट आउटचा इशारा आलाय. प्रणयजी लाले या मॅचचा आनंद घेताना आमदार ट्रॉफीच्या दमदारचा सोहळ्यामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. यावेळेस चेंडूला उडवलंय आणि लँड देखील केलंय सीमारेषेच्या अगदी बाहेर, आउट ऑफ द पार्क. या चेंडूवरती मारलेला निलेशनं बिग हिट, बिग षटकार. धावांचा श्री गणेश आपण बघतोय 6 धावांनी झालेला आहे. जबरदस्त टायमिंग साधलाय निलेशनं. यावेळेस या फटक्याची देखील गरज होती. अडचण मात्र निर्माण झाली होती. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव गेलेले. तिसऱ्या चेंडूवरती आलेला फटका थोडासा अडचण दूर करतोय, ती मात्र खिरकंडी संघासाठी. निलेश जाधव
वेल एक्सपिरियन्स हा खेळाडू इथे बॅटची कडा घेतली गेली. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट आहे. या चेंडूने देखील गाठली सीमारेषा. आलाय षटकारानंतरचा हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. टोटल धावफलकावरती धावांची नोंद आहे ती 10. 10 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. लेटकट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या चेंडूवरती रनआउटची संधी देखील निर्माण झालेली. पण इथे नशिबाची साथ आहे मी म्हणेल फलंदाज निलेशला आणि ती लाभली देखील. 10 या आकड्यावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं या फटक्याची निवड पण झेल निसटलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकानं मात्र सोडलेला हा झेल. इथे एक धाव मात्र मिळते. एका धावेच्या मदतीनं टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. अकरा धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. पहिलं षटक कंप्लीट होतोय. बिनबाद ही जमेची बाजू आहे आणि 11 धावांची नोंद झालेली आहे. ती खिरकंडी संघाच्या माध्यमातून अजूनही या मॅच मधले 3 षटक बाकी आहेत. पण या 3 षटकांसाठी कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल याच्यावरती पडलाय प्रश्न आणि उत्तर शोधलं जाईल या गाण्यानंतर. डीजे मुठभर मावळ्यांच्या संगतीनं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा एकमेव राजा, राजा शिवछत्रपती. पुन्हा एकदा राजांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि जाऊया थेट मैदानामध्ये. दुसऱ्या षटकाची होईल सुरुवात. कोणत्या गोलंदाजाचा जाईल वापर केला जाईल याच्यावरती पडलेला प्रश्न. रोहन गोलंदाजी मार्गावरती आलाय. आदरणीय गणेशजी पाटील यांचं स्वागत असेल या व्यासपीठावरती. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये आपलं स्वागत आहे. युवा उद्योजक या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी चिंचोलीचे पाहुणे मात्र या मैदानावरती आलेले आहेत. त्यांचं स्वागत असेल. टोटल 11 धावा. रोहन गोलंदाजी मार्गवरती येतोय. रोहनचा हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा प्रहार. गेंद गई आर पार. रन मिलेंगे 6. आया है बिग हिट, बिग षटकार. गणेशजी पाटील यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न रिव्हर्सिपच्या माध्यमातून होतोय पण इथे जातोय चेंडू निर्धाव. चांगलं कमबॅक रोहननं करून दाखवलंय. मोठा फटका खाल्ल्यानंतर देखील जे दडपण होतं ते त्यानं बाजूला ठेवलंय आणि निर्धाव चेंडूची केली आहे सांगता. क्रिकेटच्या पटलावरती धावा कशाही होती येणं गरजेचं आहे आणि ते करण्याचं काम करतोय निलेश जाधव, ज्याला एक जीवदान मात्र या मॅच मध्ये दिले गेले. ते चेंडू हवेमध्ये. झेल पकडण्याची संधी. संदेश पाटील दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपतोय झेल.
नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय यश यश जाधव. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय. संकेतजी सिनकर यांचं पारितोषिक मात्र आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500चे पारितोषिक आता फलंदाज यश साठी देखील लागू झालेलं आहे. पण इथे यशला चांगली फलंदाजी करावी लागणार. डाव्या हाताचा बॅटर स्ट्राईक एंडवरती आहे. डाव्या हाताचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती आहे. हे युद्ध आता मैदानामध्ये रंगणार. 3 चेंडूचा खेळ अजूनही या मॅच मध्ये या ओव्हरमध्ये शेष आहे. संकेतजी सिनकर या मॅचचा आनंद घेत आहेत थेट केटीसी लाईव्ह युट्यूब वाहिनीद्वारे. इथे आल्या आल्या आकाशाला गवसणी घालणारा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला लांबी कमी, उंची जास्त. गेल्या पावली परत यंग टॅलेंट यश जाधव बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. या मॅचचा आनंद, या स्पर्धेचा आनंद आदरणीय साद रोहेकर सर देखील घेत आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करूया आमदार ट्रॉफीच्या या दमदार सोहळ्यामध्ये. त्यांच्याकडनं देखील या खेळाडूंना आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. साद रोहेकर साहेबांचं देखील स्वागत असेल. पुन्हा एक चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि इथे सांघिक झेल पकडला गेलाय. आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि वाजवा, त्याचं कारण देखील मी थोड्या वेळाने सांगेल. तोपर्यंत ऐकूया डीजेला. प्रवाह वाढेल आणि तो रक्तप्रवाह वाढल्यानंतर तुमच्या शरीराला थंडी भासणार नाही. 17 धावांवरती 3 गडी मात्र गारद झालेत. जबरदस्त हा चेंडू सट्टिक आणि तिखट गोलंदाजी रोहनची पाहायला मिळाली. जरी पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमण झालं असेल तरी त्यानंतर त्यानं 4-5 चेंडू लागोपाठ निर्धाव फेकलेत. जरा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा रोहन या गोलंदाजीसाठी. 6 धावा खर्च करताना 3 विकेट ज्याच्या नावावरती जोडल्या गेल्या. 2 षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. किरकंडी संघाच्या धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. 3 गडी बाद 17. अजूनही येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय कृष्णा. कृष्णा जाधव आणि नेक्स्ट बॉलर आहे गोलंदाजी मार्ग वरती संदेश पाटील, मॅन फ्रॉम चिंचोली गोहे. गौरव घोसाळकर, राज घोसाळकर, रोहितजी पाडगे, त्याचबरोबर आपण बघतोय सिद्दीकजी चोगले या मॅचचा पुरेपूर आनंद घेत आहेत. या स्पर्धेसाठी खूप सारा प्रयत्न ते करतायत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघतोय
या सगळ्या खेळाडूंना या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी देखील लाभलेली आहे. इथे पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ देखील झाली आहे आणि टोटल धावा लागल्या त्या स्कोर कार्ड वरती 18 धावा स्कोर कार्ड वरती नोंद होत आहेत. जबरदस्त गोलंदाजी चिंचोली गोहे संघाची आपल्याला पाहायला मिळतीये. इथे जबरदस्त टायमिंगचा पुरेपूर वापर करताना फलंदाज कृष्णा जाधवनं मारलाय A1 क्वालिटीचा आमदार ट्रॉफी मध्ये दमदार षटकार. युवा प्रमुख कर्जत खालापूरचे अर्थातच संकेत सिनकर यांच्याकडनं लागोपाठच्या 3 षटकारांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांना विनंती असेल तुम्ही आला असाल तर या व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे. जबरदस्त हा चेंडू होता. इथे खोलात टप्पा टाकण्याचा प्रयत्न झालाय संदेश पाटीलच्या माध्यमातून. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होईल. 25 धावांची नोंद झाली आहे. पुन्हा एकदा चेंडू उंच गेलाय. गणेश नाना पाटील या चेंडू खाली येत आहेत, धावतायत, प्रयत्न करतायत. वयाच्या 45व्या वर्षी काय डाय लगावून त्यांनी पकडलेला झेल आहे. हा झेल आता व्हायरल होणार. हा झेल उद्या प्रत्येकाच्या स्टेटसला पाहायला मिळणार. आणि पहिलं स्टेटस आता कोण टाकणार, संजय सोलंकी का प्रशांत दादा खांडेकर? ठोक डीजे. राहावा, पाहतच राहावा असा क्षण मात्र निर्माण केलाय केटीसी लाईव्ह या वाहिनीने. क्लिअरिटी आणि क्वालिटीच्या माध्यमातून आपण बघतोय गणेश नाना पाटील यांचा पूर्णपणे शरीराचा भार हा जमिनीला पाहायला मिळाला आणि त्यानंतर टिपलेला त्यांनी झेल होता. नेक्स्ट बॅटर अक्षय. संधीचा चेंडू यावेळेस फिरकीच्या जोरावरती थोडासा संभ्रमात पाडणारा. जान जाए लेकिन शान ना जाए. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. इथे दांडी गोल झाली आहे. फलंदाज बॅक टू द डगआउट. महाडिक यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आमदार ट्रॉफीच्या दमदार सोहळ्यामध्ये पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय दीपेशजी महाडिक आणि ओमकार महाडिक या पाहुण्यांना. गणेशजी पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत. काल लाजवाब झेल टिपलाय गणेश नाना पाटील यांनी आणि त्यांच्यासाठी खास करून टाळ्या वाजवल्या गेल्या सगळ्या प्रेक्षक वर्गाकडनं. दाद दिली गेली त्यांच्या या प्रयत्नांना. जणू काही 18 वर्षाचा तरुण मैदानामध्ये खेळतोय की काय असा प्रश्न मात्र सगळ्यांना पडला गेला आणि त्याचं उत्तर 45 वर्षाच्या या तरुणांना दिलंय. आणि खालापूर प्रीमियर लीग मध्ये बराच फ्रँचायझी त्यानंतर मॅनेजर आणि करणाऱ्यांचं लक्ष असेल 40+ या खेळाडूकडे. आणि केटीसीच्या माध्यमातून उद्या ही क्लिप अवघ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल होईल.
सोमाभाई आणि अक्षयजी हातनोलकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती आला, ज्याला पहिला चेंडू निर्धाव फेकला आहे. मागच्या मॅचचा हिरो अविनाश. अविनाशचा आणखीन एक भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू. यावेळेस पंच अविनाश पालंडे सर सांगतायत हा चेंडू स्क्वेअर आहे. 26 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अब तक 26. यावेळेस अविनाशच्या या चेंडूवरती केलंय आक्रमण आणि इथे जातोय चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर. बिग हिट. वेळानंतर आलेला हा षटकार. युवा प्रमुख कर्जतचे आमचे संकेत सिनकर साहेब मात्र सातत्यानं पारितोषिकाची वर्षाव इथे करताना, पण यावेळेस हा चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ अडवण्याचं काम क्षेत्ररक्षण केलंय आणि या प्रयत्नांना एक धाव मिळते आणि एका धावेच्या माध्यमातून टोटल 33 धावांची गरज. अजूनही तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. मैदानाच्या आतमधला निर्णय काय? ऑनफिल्ड डिसिजन एक धाव आहे आणि तिसरे पंच आता चेक करतात. वातावरणामध्ये फेरबदल झालेला आहे आणि इथे थोडंसं अडचणीतनं केटीसीला देखील जावं लागतंय. ऑनफिल्ड डिसिजन कायम राहील. इथे मात्र अडचण आलेली आहे, त्यामुळे हा चेंडू पुरेसा दिसत नाहीये आणि इथे एका धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 33. ऑफ स्टंपच्या बाहेर पंच सांगतात हा चेंडू स्क्वेअर. एक या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ. बघा चेंडू पडल्यानंतर पूर्ण मैदानामध्ये एकच आवाज येतोय, तो म्हणजे गणेश नाना पाटील यांचा. इथे चेंडू उंच गेलाय आणि लांब देखील जातोय. आउट ऑफ द पार्क. संकेत सिनकर यांच्या एटीएमचं 500 रुपयाचं पासवर्ड शोधणारा बिग हिट, बिग षटकार. त्या 40. धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. छोटा पॅक बडा धमाका. गुणलेखक आमचे हुशार आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्या या गुणलेखितावर आपण संदेह करू नका. पाणी द्या मैदानामध्ये, चेंडू द्या मैदानामध्ये. बघा या दुसऱ्या फेरीमध्ये ज्या संघानं सगळ्यात जास्त धावा केल्या होत्या त्या संघाला बाय दिली गेली. आता नेक्स्ट राऊंड मध्ये नियम बदलला गेलाय. मला कमिटीकडनं सूचित करण्यात येत आहे आणि सांगण्यात येते तुमच्यापर्यंत माहिती का ज्या 2 टीम राहतील त्या 2 टीम मध्ये रनिंग रेस होईल. 4 धावे करता त्यांना मैदानावरती धावावं लागेल आणि त्या 4 धावा जो खेळाडू जो फलंदाज कंप्लीट करेल त्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश दिला जाईल. हा चांगला निर्णय.
इथे मात्र या निर्णयाला माझा देखील सलाम आहे. काहीतरी वेगळं करण्याचं काम मात्र आयोजकांनी केलंय. सातत्यानं त्याच चिठ्ठ्या, तोच लकी ड्रॉ, याला मात्र सगळे कंटाळले होते. आता जो काय निर्णय होईल ती खरी कसरत असणार आणि ते आपल्याला ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळणार. बॅटची कडा घेतली, पॉइंटचा क्षेत्ररक्षक चुकलाय, या चुकीला माफी नाही. पण निर्णायक क्षणी डीप मध्ये जाऊन चांगलं क्षेत्ररक्षण घडवलंय. लॉंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं चेंडूची उचलफेक झाली आणि इथे मात्र आपण बघतोय तू की मी की तू. पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झालाय आणि या प्रयत्नांना मिळाली आहे. बाहेर सीमारेषेच्या पलीकडे मोक्याच्या क्षणी नवसंजीवनी, नवीन चैतन्य निर्माण करणारा खिरकंडी संघासाठी 4 धावांसाठी आलेला चौकार आणि हा चौकार मारलाय कृष्णानं. ठोक डीजे. काय घडतंय, काय बिघडतंय हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील आमचे परम मित्र मनीष मुंडे सर. अर्थातच वातावरण झाले थंड कारण की आता मायक्रोफोन वरती येतील मनीष मुंडे सर. आमदार चषक 2025 सावरळ यांची ही रचना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली गोहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते टीम खिरकिंडी. या दोन संघादरम्यानची लढत. पहिलं सत्र या ठिकाणी मात्र चांगलं गाजलं गेलं हे म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या खिरकिंडी टीमनं चिंचोली संघाच्या विपक्षात विरोधामध्ये धावसंख्या मात्र कुठल्या तब्बल 46-47 धावसंख्येचा 24 चेंडूंमध्ये आव्हानात्मक टार्गेट या ठिकाणी आपल्याला ठेवताना पाहायला मिळते. यापुढील मॅच आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल होराळे आणि त्यांच्या विपक्षात जांभरुंग या दोन संघादरम्यान होईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी मैदानावरती यावं. चला दोन्ही टीमचे कर्णधार होराळे आणि जांभरुंग दोन्ही टीमचे कर्णधार सेकंड कॉल आहे आपल्याला. याचबरोबर संकेतजी सिंकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आणि किरकिंडी संघासाठी त्यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणारे पहा. चोवीस बॉल मध्ये या ठिकाणी करायच्यात. आता बॅटिंग करणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये जय हनुमान क्रिकेट संघ चिंचोली गोहे टीमला खिरखिंडी संघाच्या विरोधात 2 हात करत असताना 24 बॉल त्यांना फेकले जातील आणि करायच्या त्या ठिकाणी 47 रन्स 47 धावसंख्या करायच्या असतील. 2 नवीन बॅट्समॅन मैदानावरती दाखल होतील.
बॅट्समनची जोडी असेल, एकीकडे असेल संदेश पाटील, त्याच्या समवेत खेळणार आकाश पाटील. दोन्ही चांगले खेळाडू आहेत त्या खालापूर तालुक्यातील आणि पंचक्रोशी विभागातील नावाजलेले हे दोन खेळाडू. क्रिकेटचा बराचसा अनुभव या दोन खेळाडूंकडे या तरुण वयामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हेच दोन खेळाडू या गाजवत आहेत का हाहाकार मासावत आहेत. हे दोन बॅट्समन मैदानावरती की वर्चस्व करतो बॉलिंग करणारी खिरकिंडी टीम चिंचवली संघाच्या अगेन्स्टमध्ये हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे की जिथे करायच्या 24 बॉलमध्ये चिंचवली टीमला तब्बल 47 धावसंख्या 47 करायचं त्या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यानंतर असेल चला जांभरुंग टीम आणि हुराळे टीम. आपल्याला विनंती आहे हुराळे टीमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. जांभरुंग टीमचा कर्णधार आपल्याला विनंती आहे. जांभरुंग टीम चला या आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती. निलेश जाधव गोलंदाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं P1चं षटक ज्यामध्ये प्रतिबंधनामध्ये 9 क्षेत्ररक्षक जोडले जातात. P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30च्या बाहेर म्हटलं तर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ सीमारेषेच्या जवळ 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. दारुमदार असेल खरं तर या गोलंदाजावरती. चला मॅचला स्टार्ट होतीये. 47 करायचं आक्रमण करण्याचा प्रयत्न आकाशनं पहिल्या बॉलपासून पावित्र्य उचलला आक्रमणाचा. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. यस डेफिनेटली 2 कंप्लीट केल्या जातात. धावसंख्येत दोन्ही आकड्यांना बदल केला जाईल. दोन्ही आकड्यांना धावफलकाचा श्रीगणेशा प्रारंभ शुभारंभ केला जातो. या ठिकाणी 2 आकड्यांना प्रगतीपथ मात्र खुलं होतोय. प्रगतीपथाचा नक्षा दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 47चा पाठला की 45 अजून करायच्या बॅटिंग करणाऱ्या टीमला जी टीम की खेळते ज्या हनुमान क्रिकेट संघ चिंचवली गोहे या नावाने. याच दरम्यान आदरणीय तुकारामजी मोरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित आहे. होराळे टीम आणि त्यांच्या विपक्षात खेळणारी जांभरुंग टीम. मी रोहित पाडगे यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभासे आपण 2 संघादरम्यानचं नाणेफेकीचं कौल करावं. सावरोळीची रन मशीन खरं तर ज्यांना म्हटली जाते, पण आकाश पाटीलचा हा स्ट्रोक पहा. बॉल थांबत नाही. बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब उतुंग गगन भरारी घेणारा हा षटकार. षटकार येतोय. हॅलो आकाशच्या बॅटमधून आलेला षटकार. त्यानंतर केरी धावसंख्या या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केली. एका आकड्याने धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल त्या तब्बल 9 आकड्यावरती 9 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. बॅटिंग करणारी चिंचवली गोहे टीमची 47चं आव्हान आहे खऱ्या अर्थानं. आता करायच्या असतील 20 बॉलमध्ये 38 धावसंख्या करायचा. संदेश पाटील आकाश पाटील ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही बरेचसे खेळाडू खरं तर चिंचवली टीममध्ये बॅट्समनच्या स्वरूपात आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतात की ज्यांच्याकडून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मागील सत्रामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहिली. रोहनची गोलंदाजी खऱ्या अर्थानं खूप महत्त्वपूर्ण ठरली आहे त्या सामन्यामध्ये. पहिल्या सत्रामध्ये बरंच काही संघाचे चित्र रोहनने बदललं. लेफ्ट हँडेड बॅट्समन संदेश पाटीलला दिलं जीवनदान. या ठिकाणी संदेश सागच्या जागेत थांबला या ठिकाणी आता, कारण की ज्या वेळेस जखमी वाघाला त्या ठिकाणी छेडलं जातं ना त्यानंतर तो आकार माजवतो आणि त्याच प्रकारचा हा खेळाडू संदेश पाटील आहे. ज्या वेळेस या खेळाडूला जीवनदान मिळालं ना त्यावेळेस तो त्याच उमेदीनं त्या जिद्दीनं त्या चिकाटीनं मैदानावरती तो खेळ करताना आपण सातत्यपूर्वक या खेळाडूला आपण चिंचवली गोहे टीमकडून नेहमीच खेळताना पाहायला मिळाला. आपल्याला जेल सोडली काय होतंय. पंचांकडे एकदम लाऊड अपील केली जाते. लेग बिफोर द विकेटसाठी पंचांकडे अपील केली गेली होती. बी टीम क्षमा जांभरुंग टीम आपला डिसिजन कळवा. फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण निवडलंय. धावफलकावरती धाव येऊन पोहोचला तब्बल 9. करायच्यात आता 18 बॉलमध्ये
38 धावसंख्या करायच्या त्या ठिकाणी 18 चेंडूंमध्ये. संदेश पाटील जीवनदान मिळालं. संदेश जागीच सापला, कारण की संदेशला माहीत होतं की तिकडे जीवनदान मिळालं, कदाचित धाव घेण्याच्या नादामध्ये 2 खेळाडूंपैकी एकाची विकेट जाईल, त्यापेक्षा धाव न आलेली बरी, की जेणेकरून दोन्ही खेळाडू खेळपट्टीवर टिकलेले महत्त्वाचे असणार आहेत. कारण की जितके हे खेळाडू मैदानावरती टिकतील तितके प्रतिस्पर्धी संघाचा ते काढता फास्ट करतील, यात मात्र शंका नाही आहे. KTC लाईव्ह आमची संपूर्ण टेक्निशियन टीम या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर आमचे या स्पर्धेतील पडद्यामागचे हिरो अंकितजी तांबडे, त्याचबरोबर खरं तर संपूर्ण आमचा कॉमेंट्री बॉक्स लाईव्ह टीम, पंचांची ऑफिशियल टीम, ज्यांची जेवणाची व्यवस्था केली आमचे दर्शन बैलमारे, त्याचबरोबर या स्पर्धेला खूप चांगलं लीड करतायत मनोज पाठारे. खऱ्या अर्थानं आम्ही आल्यापासून पाहतो खूप चांगलं लीड करतायत. खरं तर या स्पर्धेला रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न केला त्या आकाच्या बॅटमधून. आडव्या फळीनं खेळलं या बॉलला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, गोळीच्या वेगाने 1 बाउन्स चौकार. पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केला आकाशनं. एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न केलं, सफशल फेल ठरला. अगदीच आपण आयोजकांचं कौतुक करतो. मनोज पाठारे खरं तर या टीमला लीड करतात. बरोबर त्यांच्या समवेत रोहित पाडगे असतील, राज गोसाळकर असतील, त्याचबरोबर गौरव गोसाळकर असतील, सिद्धू चोगळे असतील, त्याचबरोबर अजिंक्य पाडगे असतील. हे खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खऱ्या अर्थानं मेहनत करतायत. पण शब्दांचं कौतुक कितपत करावं, पण आता कौतुक केलं जातं या सर्व आयोजकांचं. आकाश पाटीलची बॅट बोलते मैदानावरती, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाशच्या बॅटमधून आगीचा गोळा बाहेर फेकलाय जणू काय. येतोय षटकार. समीर ड्रायव्हर आमचे चिंचवली गोहेवाले आणि त्या बैलाचे मालक आमचे संदेश पाटील. त्रिफला उद्ध्वस्त केली. आता अति घाई संकटात नेही आकाश पाटीलला आता परतीचा प्रवास करावा लागतोय. बॅक टू द डगआउट मिस्टर आकाश पाटील. याच दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमचे गणेशजी पाटील देखील चिंचोली गोहेच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. 19 धावसंख्या धावपळावरती लागलेली आहे. 14 चेंडूंमध्ये अजूनही 28 धावसंख्येची गरज आहे. खरं तर ज्या वेळ चिंचोली गोहेमध्ये स्पर्धा असते, नाईटची स्पर्धा, त्यावेळेस संपूर्ण भोजनाची व्यवस्था खरं तर गणेशजी पाटील सातत्यपूर्वक नेहमीच करत असतात. त्यांची देखील या स्पर्धेला भेट. त्याचबरोबर चिंचोली गावचे पोलीस पाटील आदरणीय दिनेशजी पाटील साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. मान्यवरांचं पुनश्च एकदा कौतुक करूयात. आणि प्रगतीपथावरती विचार केला तर 19 धावा धावपळावरती लागलेले आहेत. आता विजयासाठी 14 मध्ये 28 करायचे प्रति चेंडूची सरासरी 2 धावसंख्येची असणार. त्याचबरोबर कल्पेशजी मेहतर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महेशजी पाठारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं या ठिकाणी पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आमचे महेश पाठारे म्हटलं तर मनोज पाठारे यांचे मोठे बंधुराज या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. 19 धावसंख्या धावपळखावरती
चेंडू कलेक्ट अगदी खूप चांगला आला, बॅटचा रडार मधून जो आवाज आला ना, एक धावसंख्या येते, धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 20 या आकड्यावरती 20 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बघा या दरम्यान खऱ्या अर्थानं आता विजयासाठी गरज असेल ती 12 चेंडूंमध्ये 27 धावसंख्या करायची, 13.50च्या सरासरीने. खरं तर बरेचशी आता हे जे हँडग्लोव्ज वगैरे घातले जातात ना बॅट्समनच्या माध्यमातून, नवीन नवीन टेक्नॉलॉजी खरं तर ॲड केली जाते. चिंचवली गुहेचा एक खेळाडू असा आहे ना की ज्यावेळेस हँडग्लोव्ज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणच घालत नव्हतं, त्यावेळेस दर्शन पिंगला हा खेळाडू होता, बॅट्समन होता. खूप चांगला खेळ असायचा त्याच्या माध्यमातून पहिल्याच्या काळामध्ये, आत्ता देखील तितकाच चांगला आहे. पण त्यावेळेस तो पहिल्या बॅटला रुमालाची ग्रीप लावून खऱ्या अर्थानं क्रिकेट खेळताना आपल्याला त्याला सातत्यपूर्वक पंचक्रोशी विभागामध्ये आम्ही तरी जरूर पाहिलं त्या खेळाडूला. 20 धावा, कारण की आत्ताचं क्रिकेट आणि मागील क्रिकेटमध्ये बराचसा काही फरक आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं शतनमध्ये क्रिकेट व्हायचं, आता एक गोल ग्राउंड तरी निदान खेळायला सगळ्यांना मिळतं आणि प्रत्येक गावाला ते मैदान आहे. पहिलं म्हटलं तर शतनमध्ये मॅच असायचा, अर्धा पाय खड्ड्यात जाईल अशा ग्राउंड खऱ्या अर्थानं पहिल्याच्या क्रिकेटमध्ये होते. आता डेव्हलप, आता 11 खेळाडूंना 11 वैयक्तिक बॅट आपल्याला पाहायला मिळतात. तेव्हा एक लाकडाची फळी असायची आणि स्टंप म्हटलं तर भेंडीची लाकडं तोडून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी स्टंप बनवले जायचे आणि एक रबरी पेप्सीचा बॉल असायचा, तो पूर्ण गोटा होईपर्यंत खऱ्या अर्थानं तो खेळ खेळत असायचे. तो क्रिकेट आणि आताचा डेव्हलप क्रिकेट आपल्याला खूप पाहायला मिळतो. 21 आल्यात आता प्रगतीपथावरती, 11मध्ये 26 बनवायच्या. संदेश पाटील सारखा एक जखमी वाघ अजूनही मैदानावरती तैनात आहे की त्याची जी झेल सोडली काव करणं रिसन बदली, त्यानंतर तो आता मैदानावरती काय करतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे. आता 11मध्ये 26 बनवायच्यात. आपण सर्वच जण पाहता आमदार चषक 20-25 सावरोली, प्रणित प्रवीण शेठ बैलमारे यांनी त्याचबरोबर जगदीश शेठ बैलमारे यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आदरणीय प्रवीण शेठ गोविंदजी बैलमारे यांच्या सवित्य विद्यमानातून भरवण्यात आलेलं आमदार चषक 20-25 सर्वांचं पूर्ण शब्द स्वागत करायचे. 11मध्ये 26 लेफ्ट हँडेड संदेश पाटील, वाईडची अपील केली आहे पंचांकडे. येस पांडे, आमचे ऑफिशियल्स पांडे सर या ठिकाणी दर्शवतात की हा वाईट बॉल आहे. या सत्रातील पहिला अतिरिक्त चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 22 आकडा धावपळीवरती लागला, दुहेरी अंक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळाला. चेस करावं लागतील बॉलिंग करणाऱ्या टीमला, बॅटिंग करणाऱ्या टीमला. तर डिफेन्स करतोय का आता बॉलिंग करणारी टीम खिरखंडी, हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं आहे, कारण की क्रिकेट आहे. 8व्या फळीनं खेळलं संदेशला, बॉलला एक कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कदाचित गोलंदाजानं हे यंत्र रचलं होतं की कदाचित संदेश पाटीलचा हा स्ट्रॉंग झोन आहे की काय ओळखलं होतं खरं तर संदेशला, आणि त्याच ठिकाणी परफेक्टली क्षेत्ररक्षक हलवला होता. एक धावसंख्येने धावपळक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 23 या आकड्यावरती. 23 धावसंख्या धावपळकावरती लागली जाते. त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडा संघटना खालापूर तालुका अध्यक्ष आदरणीय समीरभाई पाटील देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. वाईट 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 बहा डान्सिंग डान्सिंग अंपायर आमचे पांडेजी वाईटची खऱ्या अर्थानं ते दर्शवतात. 24 धावसंख्या धावपळकावरती 2 अतिरिक्त चेंडू आणि 2 एकेरी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 24 धावसंख्या धावपळकावरती आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. श्रेयश आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवरती, जो तिसरा षटक खरं तर संघासाठी हाताळतोय. 10मध्ये 23 बनवायच्या त्या ठिकाणी. हा देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, जरूर पंचांकडे आता वाईटची अपील केली गेली होती, पण डॉट बॉल पंचांनी अगदी समोर सापडल्या. पंचांच्या बॉल की वाईड लाईनच्या अगदी आतमध्ये बॉल येताना आपल्याला पाहायला मिळाला. 24 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. समीकरण बदललं जाईल. 9मध्ये करायच्या 23 बॅटिंग करणाऱ्या चिंचवली गोहिट टीमला कदाचित या 3 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका खऱ्या अर्थानं मॅचचं संपूर्ण चित्र बदलावू शकेल. डॉट बॉल लगातारचे 2 चेंडू डॉट अक्षय पाटील मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय.
बघा याच दरम्यान आमचे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर शाहीर बैलाचे मालक, सुंदर बैलाचे मालक, बुंडा बैलाचे मालक समीरभाई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर विक्की पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. एक धाव येते, धावसंख्येत एक या आकड्यांना बदल केला जाईल. धावफळक जाऊन पोहोचेल ते तब्बल 25 या आकड्यावरती. 25 धावसंख्या धावफळकावरती मात्र धावा धावफळकावरती आता येऊन पोहोचल्यात. पाच विजयासाठी करायच्या असतील तब्बल 7 बॉलमध्ये 22 करायच्यात. एखादा मोठा फटका या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्ट्राईक एंडवरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल संदेश पाटील. अजूनही संदेश पाटीलकडून जसा हवा तसा खेळ खरं तर चिंचवली संघानं अपेक्षित केला नाही आहे. अपेक्षा खूप आहेत खऱ्या अर्थानं आता संदेश पाटीलवरती की या ठिकाणाहून खरं तर विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी पावले संदेशच्या हातामध्ये आहेत. एक कंप्लीट केली या ठिकाणी. धावसंख्येत एक आकड्यांना बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 26 आकड्यावरती. 26 धावसंख्या धावफलकावरती आता येऊन पोहोचल्यात. आता करायच्या असतील 6 बॉलमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल जर करायची असेल ज्या हनुमान क्रिकेट संघ चिंचवली गोहिट टीमला, तर विजयासाठी 6 बॉलमध्ये करायच्या तब्बल 21 धावसंख्या. आणि जर विजयाच्या दिशेने जर वाटचाल करायची असेल खिरकिंडी टीमला तर 6 चेंडूंमध्ये 21 धावसंख्या रोखाव्या लागतील चिंचवली संघाच्या विरोधामध्ये. पाणी चला. सहा 21 समीकरण. संदेश या ठिकाणी आपण पाहता आता संपूर्ण जिम्मेदारी संपूर्ण ओझ संघाचा आता संदेश पाटीलच्या खांद्यावरती पडले येऊन. 5 चेंडूंमध्ये करायचे 21. 3 मोठे फटके खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचे असतील. चला जांभरुंग टीम आपण तयारीत राहायचं. खऱ्या अर्थानं हा सामना संपल्या आपण लगेच मैदानावरती आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यावं. 5-21 समीकरण. वाईट बॉलचा सिग्नल खरं तर पंचांकडून या ठिकाणी येतोय. 5-20 समीकरण आता या ठिकाणी पाहायला मिळतोय. संदेश पाटील एक जखमी खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. जखमी वाघ की ज्याची झेल मैदानावरती खऱ्या अर्थानं सोडली आहे. आता मैदानावरती तो काय कामगिरी करतोय याच्याकडे संपूर्ण संघाचं लक्ष मात्र त्याच्या खेळीवरती येऊन टिपलंय. आता संदेशकडून देखील अपेक्षा खूप वाढल्या असतील संघाच्या की 5 बॉलमध्ये 20 करायच्या. संदेशमध्ये ती कॅपॅसिटी आत्मविश्वास देखील आहे. पण प्रतिस्पर्धी संघाचा देवा आपल्या संघासाठी देवासारखा धावून येतोय का हे पाहणं देखील आता खूप महत्त्वाचं असणार. कारण की दोन्ही संघात तितकेच तुल्यबळ मातब्बर एकमेकांच्या विरोधात लढत देत आहेत. शेवटपर्यंत टिकलेत दोन्ही संघ. आता कोणाच्या बाजूने जाणार ते येणारे निर्णायक चेंडू. सफल झालाय पूर्णपणे खेळाडू संदेश. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल संदेश. कारण की संदेशला माहिती आहे कदाचित आपण जर टिकलो तर मैदानावरती खेळ अजून रोमांचक होईल. म्हटलं तर जिएंगे तो और लढेंगे. आता चेंडू शिल्लक आहे तब्बल 4 आणि करायच्या तब्बल 20 धावसंख्या. म्हटलं तर 3 षटकार कंपल्सरी येणं गरजेचं आहे.
डॉट बॉल कदाचित बॉल उडल्यानंतर असं वाटलं की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय की काय. 3 बॉलमध्ये करायच्यात आता 20 धावसंख्या. 18 धावसंख्या जरी केलं तरी चिंचवली संघाला परतीचा प्रवास करावा लागेल. पण एखादा नो बॉल देवाची चुकी प्रतिस्पर्धी संघाला देवासारखे धावून देईल. डान्सिंग द डाऊन बॉल हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक जज करेल. झेल सोडली. आता सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. कदाचित आक्रमण करायला हवं होतं. यामध्ये जर विचार केला ना आपण नरेश सर, की जी दुसऱ्या षटकातील षटकार मारल्यानंतरची खरे तर आकाश पाटीलची चूक थोडी महागडी पडली हे म्हणायला हरकत नाहीये. हे फटके खरे तर संदेशच्या बॅटमधून आधी येणं अपेक्षित होतं. षटकार येतो, षटकाच्या साह्याने धावफलकामध्ये जम पोहोचलं ते तब्बल 33 या आकड्यावरती. आता 1 बॉलमध्ये करायचे 14 धावसंख्या. 1 बॉलमध्ये 14 धावसंख्या करायच्यात. 1 बॉलमध्ये 14 कराव्या लागतील. जर विचार केला ना प्रगतीपथाचा की या षटकामध्ये 4 चेंडू डॉट, मागील षटकामध्ये 2 चेंडू डॉट, त्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 2, अगदी दोन षटकं अगदी निर्धाव पद्धतीचे आपल्याला पाहायला मिळाले. म्हटलं तर अद्याप 12 चेंडूंचाच खेळ मैदानावरती झाला, त्यातील 2 विकेट, 1 विकेट हे देखील म्हणायला हरकत नाहीये. संकेत सिंकर कडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल जे डॉट बॉल फेकले त्यासाठी. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी जाऊन पोहोचलाय तब्बल 39 या आकड्यावरती. अवघ्या 8 धावसंख्येने हारलं, त्यातील 12 चेंडू डॉट होते. खरं तर संदेश पाटीलचा संघर्ष, कदाचित संदेशला आधी स्ट्राईक मिळाली असती तर हे चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. चल, हार्ड लक टू चिंचवली गो टीम. बेस्ट ऑफ लक तुम्हाला नेक्स्ट मॅचसाठी असेल. आणि त्याचबरोबर विजयी झालेली खिरखिंडी टीम आपल्याला पुढील वाटचालीसाठी आणि नेक्स्ट मॅचसाठी खूप 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 शुभेच्छा. त्याचबरोबर आमचे चिंचवली गोव्याचे पाहुणे त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. आदरणीय दिनेशजी पाटील, पोलीस पाटील आहेत चिंचवली गोव्याचे, त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी